नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं अजून एका विशेष व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। हा व्हिडिओ माझ्या लग्नानंतरच्या दिवसाचा आहे, म्हणजे 21 फेब्रुवारी 2024चा। लग्नाच्या दिवशी खूप थकलेलो, वरात वगैरे ते सगळे व्हिडिओ देखील तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन। त्यानंतरचा हा दिवस आहे। सकाळी उठल्यानंतर पहिली हळद उतरवली, त्यानंतर आम्ही खेळ खेळलो। तर इथे माझी जी मोठी वहिनी आहे विजयश्री, ती मांडवात आपण जे उभारतो त्याची हळद उतरवते आहे। त्यानंतर आता तेजल पण सेम प्रोसेस करते, म्हणजे दुसरी जाऊ। आणि आधी इथली हळद उतरवल्यानंतर आमची हळद उतरवणार आहेत। सो त्यासाठीच सकाळी उठल्यानंतर साडी वगैरे नेसून मी रेडी झालेली। हळद उतरवल्यानंतरच नवरा किंवा नवरी घराबाहेर पडू शकतात। सो आम्हाला त्याच दिवशी देवदर्शन करायचं होतं आणि त्याच्या नेक्स्ट डे आम्ही सत्यनारायणाची पूजा ठेवलेली। एक दिवसाचा ब्रेक ठेवला होता मध्ये, सो ते खूप बरं पडलं। आणि वार देखील तेव्हा बुधवार होता, सो घरचे म्हणाले आपण गुरुवारी पूजा ठेवूया। तर गुरुवारी आम्ही छानपैकी पूजा ठेवली, सो बऱ्यापैकी रेस्ट मिळाला होता। आणि इथे अंकिताची आई आता हळद उतरवणीची करते। 5 सवाशीण बायका लागतात ही प्रोसेस करण्यासाठी। आणि हे झाल्यानंतर त्यांनी आमचं देखील औक्षण केलं आणि मग हळद उतरवली। सो त्यानंतर आम्ही माझ्या घरी देखील गेलो, तिथे देखील हळद उतरवणीचा कार्यक्रम केला। म्हणजे मांडवातल्या ज्या केळी असतात त्यांना नवरदेव कोयत्याने हे करतो। त्यानंतर आम्ही घरी गेलो, घरी गेल्यानंतर देखील माझी ओटी भरण्यात आली। मला एक साडी देण्यात आली, सागरला शर्ट पीस दिलं आणि असं सगळे प्रोसेस होते। प्रत्येक ठिकाणी रिच्युअल्स वेगवेगळे असतात। इथे हळद मिक्स करून ती छान गुलाबाच्या पेटल्सने सजवली आहे आणि एक भांड्यात गुलाबाची फुलं आणि सगळं सजवण्यात आलं होतं। सो इथे पहिलं आमचं औक्षण केलं जसं मी सांगितल्याप्रमाणे, आणि त्यानंतर हळद उतरवणी जो कार्यक्रम असतो तो पार पडला। त्यानंतर आम्ही फ्रेश होऊन देवळात गेलो, म्हणजे देवदर्शन देखील आम्ही पहिलं सिद्धिविनायक केलं। त्यानंतर आम्ही स्वामींच्या मठात गेलो, तिथून आम्ही महालक्ष्मी केलं आणि बाबुलनाथ मंदिर केलं आणि मग मुंबादेवी। सो तो दिवस देखील असा बऱ्यापैकी बिझीच होता। सो लग्नाचे जे दिवस असतात ते ऑलमोस्ट सगळे गडबड गोंधळ या सगळ्या गोष्टींनी असतात। आता ती माझी देखील आरती करत आहे। नववधूचा ग्लो आला आहे आणि रात्री झोप न झाल्या यामुळे थोडासा चेहरा डल देखील वाटू शकतो, कारण नवीन ठिकाणी मला लवकर झोप लागत नाही आणि सासरच्या घरी तर मला ॲडजस्ट व्हायला ऑलमोस्ट 15 दिवस तरी गेले असेल, म्हणजे झोप वगैरे लागायला, सेटल व्हायला। सो प्रत्येक नववधू मला कनेक्ट करू शकते या बाबतीत। हळद लावताना जितकी एक्साइटमेंट असते तितकीच उतरवताना असते असं मला नाही वाटत। लावताना आपण भरपूर खुश असतो, उतरवताना इट्स जस्ट अ रिच्युअल्स असं असतं। आता इथे तेजल सेम प्रोसेस करत आहे। ज्या 5 सवाशीण बायका होत्या त्यांनी ही सेम प्रोसेस केली आणि त्यानंतर आपण थोड्याच वेळात खेळ जे आहेत ते बघूया। लग्नाचा व्हिडिओ देखील येत्या काही दिवसात मी शेअर करणार आहे। वरातीचा स्पेशली बघा, हळद आणि वरात, त्यामध्ये मी डान्स केला आहे आणि बाकी देखील सगळेच फॅमिली मेंबर्स तुम्हाला पाहायला मिळतील। अलिबागच्या स्टाईलची हळद देखील पाहायला मिळेल, म्हणजे आमच्याकडे सकाळी हळद लावतात। सो सकाळपासून रात्रीपर्यंत काय काय घडलं, ट्रेडिशनल व्हिडिओच आहे। सो तो जसा मला येईल तसा मी तुमच्यासोबत शेअर करीन आणि लग्नाचा तर पूर्णच व्हिडिओ असेल। त्यापूर्वी बाकीचे लग्नाचे व्लॉग्स चॅनलवर आलेले आहेत। आमच्या लग्नात म्युझिकल मंगलाष्टका होत्या, त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे। परत सिनेमॅटिक जे काही शॉर्ट्स होते, टीजर, ट्रेलर, ते देखील व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले आहेत। तर ते सगळे व्हिडिओ देखील नक्की पहा आणि नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा। लवकरच आपण 10,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा पार करूया। तर इथे आता हळद उतरवणी सुरू आहे। घराच्या बाहेरच आम्ही बसलो होतो हे सगळं करण्यासाठी। सो बाहेर अशी बऱ्यापैकी स्पेस आहे, तिथे गप्पा गोष्टी चालू होत्या, सगळेच फॅमिली मेंबर्स होते। सगळ्यांनीच ऑलमोस्ट 8 दिवसाची सुट्टी काढलेली, कारण माझे फंक्शन्सच सगळे तितक्या दिवस होते। मेहंदी, त्यानंतर हळद, हळदीनंतर पण आम्ही एक दिवस ब्रेक घेतला होता। सो त्या दिवशी देखील बऱ्यापैकी रेस्ट आणि बाकी जे काही इम्पॉर्टंट पॅकिंग वगैरे असते ते करण्यात आली। त्यानंतर लग्नानंतर नेक्स्ट डे हे होतं आणि मग पूजा आणि 5 परतावनला देखील आम्ही एक दिवस रेस्ट घेतला होता।
सो ते सगळं खूप बेटर पडलं. जर तुम्ही तुमचं लग्न किंवा काही प्लॅन करत असाल तर पटापट करण्यापेक्षा तुम्ही जर ब्रेकने केलं ना तर ते तुम्हाला देखील चांगलं राहील. आणि स्पेशली आपले जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना देखील खूप हेक्टिक होणार नाही. कारण आपल्या नवरा मुलगा किंवा नवऱ्या मुलीला इतकी कामं नसतात, पण आपले जे आई वडील आहेत, भाऊ आहे, बहीण आहे, ह्यांना खूप कामं असतात आणि त्यांची खूप धावपळ होते, हे आण ते आण. सो जर गॅप असेल तर बऱ्यापैकी त्यांना देखील वेळ मिळतो आणि त्यांना देखील रेस्ट करता येते. तर दॅट्स इट. इथे पुन्हा तेच सगळं सुरू आहे. मध्ये मध्ये थोडे जोक्स वगैरे सुरू होते. एकच हात. हा मग 2 हात. हा दुसरा हात नाही लावायचा. कोण पहिलं सोडवते नेल्स ते काही घाशी पण कामाला होते. तो कम्फर्ट झोन मध्ये गेले. कम्फर्ट झोन. हो जवळ या. वा वा हुशार आहे सून. हुशार आहे सून. हुशार आहे ही सून. हुशार आहे. बोलली कशी नाही ते तू. किती मिनिटं लागली बघा. मिनिटं नाही लावली. वा 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 खूप छान. खूप छान. वा वा. सागर पटकन फटाफट. सागर 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 सागर. वा वा वा. काय ओव्हर ऍक्टिंग आहे. वा वा वा. काय ओव्हर ऍक्टिंग आहे. वा वा. हुशार हुशार. हे एडिट होणार आहे. ते पण काढायचंय. आता 2 हात लाव त्याला. तू झाला तुझा. लाव ना 2 हात. ए 2 हात नाही लावायची. त्याला चालेल. तो राईटला कोपऱ्यात ऍड बघ अशी. भाई स्टोरेज भरली आता. काढ. हे करू बॉल. परत टाक एकदा. जवळ आली हा विजयश्री टाकायला. फुलं राहू दे भरपूर. 1 2 3. आता शृंगाला यायला पाहिजे.
ती माझी सागरने पकडली हो, नाही पाण्यात काहीच गंमत केली गंमत. सागर हात जवळ घे. अरे तीन चल ठेव घे विजू टाक. सागर तयारीत राहणार. अरे तीन बोलतील विजू बोलेला विजू बोले 1 2 3 झाला आज पटकन शोधली नाही. चला स्टार्ट. अरे या जवळ पुढे सरक चिऊ जराशी पुढे सरक. सागर तू सर घे तिला आता माहिती नाही. अरे 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 त्याच्यात हातात अटकेल ती झाली. पहिला मयूर गेला. तेवढाच आहे. अरे काय मामा यार पहिल्यांदा करतोय काय. नाही खाल्ली. हा काय बाबा एवढं पण नाही जमत तुला. तेवढं तुला घ्यायचं. मी एवढी गोळी ठेवणार. मी जेमची गोळी ठेवणार. नाही 1 मिनिट थांबा. विजू ते हे बाटली आणते काढली ते एक तांब्यावर. आता जाऊन तुम्ही आंघोळ करा तिकडे करा. आता याला विजू इकडे बाकी सरकव ना मागे. गार पाणीच असतं. माझ्यावर तर 5-5 तांबे उठले.